श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 2 नोव्हेंबर 2025 या दिवशी आलेली आहे कार्तिकी एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी ह्या 2 येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. वर्षातून येणाऱ्या 24 एकादशीपैकी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. या एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व सर्वाधिक आहे. याच दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांचा योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास समाप्त होतो. देवशयनी एकादशीला पाताळ लोकामध्ये विश्रांती घेण्यासाठी गेलेले भगवान विष्णू देवउठणी एकादशीला जागे होतात आणि पुन्हा सृष्टीचा कारभार सांभाळतात. त्यामुळे या एकादशीला देवस्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असंही म्हणतात. या दिवसांसोबतच चातुर्मास हा 4 महिन्यांचा काळ समाप्त होतो आणि पुन्हा एकदा विवाह, साखरपुडा, बारस, गृहप्रवेश यासारखे शुभ मंगलिक कार्य जे आहेत ते सुरू होतात. म्हणूनच देवउठणी एकादशीला नवीन आणि शुभ वेळेच्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. यावर्षी देवउठणी एकादशी कधी आहे तर पहा, हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:11 सुरू होईल आणि 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:31 राहील आणि उदय तिथीनुसार ही तिथी 2 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे आणि 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या दरम्यान तुळशी विवाह असणार आहे. एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला किती विशेष महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपल्याला एकादशीसोबतच काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. कार्तिकी एकादशी ही 2 नोव्हेंबरला असल्यामुळे या दिवशी आपल्याला व्रत करायचंच आहे. त्याचबरोबर घरामध्ये काही प्रभावी उपाय करायचे आहेत. तर आपल्याला तुळशीचं एक पान या ठिकाणी ठेवायचं आहे. जर आपण कार्तिक एकादशीला तुळशीचं हे एक पान ह्या एका ठिकाणी जर ठेवले तर आपल्या आयुष्यात नवनवीन चमत्कार तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरामध्ये पैसा चहूबाजूने येईन आणि घरातील दारिद्र्य, दुःख, संकट दूर होऊन घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, प्रत्येक घरासमोर तुळशीचं एक रोप हे असायलाच हवं. तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते आणि तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. म्हणूनच तिला विष्णुप्रिया, हरिप्रिया असं म्हटलं जातं. तुळशीला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला तुळशीचा हा एक उपाय या कार्तिक एकादशीला करायचा आहे, जेणेकरून आपल्या 7 पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे किंवा 7 जन्मांचं ते दारिद्र्य आहे तर ते निघून जाईल. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे. तर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, तुम्ही कितीही कष्ट मेहनत करत आहात परंतु त्या कष्टाला, मेहनतीला तुमच्या योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल, म्हणजेच नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल, तर ही कार्तिकी एकादशी अतिशय महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हा उपाय कार्तिकी एकादशीला जी बी व्यक्ती घरामध्ये करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये सदा सर्वदा सुख, शांती, समृद्धी, लक्ष्मी, ऐश्वर्य हे येत असते. त्या घरातील व्यक्ती ह्या अगदी प्रेमाने, एकोप्याने राहतात. त्या घराची नेहमी भरभराट होत राहते.
त्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागतो. घरातील सर्व दारिद्र्य संकट हे दूर होतात आणि त्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. तर पहा हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी 2 नोव्हेंबरला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजेच कार्तिक एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल, थोडंसं हळद आणि आपल्याला एक तुळशीचं पान टाकून अंघोळ ही करायची आहे. यामुळे आपलं शरीर शुद्धीकरण होते आणि आपले मनसुद्धा पवित्र होते. या पवित्र वातावरणामध्ये तुम्हाला अंघोळ केल्याच्या नंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, विष्णू भगवानांची मूर्ती असेल किंवा मग तुमच्याकडे रामाची मूर्ती जरी असेल तरीसुद्धा तुम्ही त्यावरती अभिषेक घालू शकता. या दिवशी पंचामृताने, गंगाजलाने सर्व मूर्त्यांवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि त्या विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि तुळशीपत्र हे भगवान श्री हरिविष्णूंना आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंना या दिवशी पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. यानंतर सर्व जे पूजा अर्चा तुमची झाल्यानंतर धूपदीप अगरबत्ती तुम्ही ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा प्रभावी उपाय दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा बी वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला या दिवशी करायचा आहे. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर आता तुम्हाला तुळशीचं एक पान घ्यायचं आहे किंवा तुम्ही 1000 पानं देखील तुळशीची घेऊ शकता. जर तुमच्याकडे जास्त तुळशी नसतील 1000 पानं तुमच्याकडे तर एकच पान तुम्ही घेतलं तरी चालेल. परंतु तुम्हाला तुळशीपत्र हे आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. तुम्हाला चुकूनही कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडायचे नाही. कारण या दिवशी तुळशीला हा उपवास असतो आणि तो उपवास ती निर्जली पकडत असते आणि त्यामुळे तुळशीला या दिवशी स्पर्श देखील करायचं नाही. तिच्या उपवासामध्ये आपल्याला भंग देखील घालायचा नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जी काही सेवा पूजा करायची आहे ते लांबूनच करायचे आहे आणि तुळशीचं पान हे आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहेत. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे. जर तुम्हाला तुळशीचं पान आदल्या दिवशी तोडणं शक्य झालं नाही तर मग तुळशीच्या खाली जी काही पानं पडतात, पहा गळून कधी पानं पडतात तुळशीची, ते पान घेतलं तरी चालेल किंवा मग तुम्ही पूजा भंडार आहे तिथून तिथून तुम्ही तुळशीपत्र आणले तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीचं एक पान घ्यायचं आहे. देवघरापाशी तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे तुळशीपत्र घ्यायचंच आहे. त्याचबरोबर तुम्हाला विष्णू सहस्रनामावली म्हणजे ज्यामध्ये 1000 नावं विष्णू भगवानांचे आहेत ते तुम्हाला घेऊन बसायचं आहे. आता तुम्हाला जर 1000 पानं घेणं शक्य असेल तर तुम्ही 1000 पानं घेऊ शकता. जर तुमच्याकडे विष्णू सहस्रनामावली नसेल तर तुम्ही यूट्यूबला विष्णूंचे 1000 नावं जे आहेत तर ते सुद्धा गुगलवरती सर्च करून तुम्ही पठण करू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक तुळशीचं पान घ्यायचं आहे. तर तुम्हाला हातात धरायचं आहे. विष्णूचं एक नाव तुम्हाला म्हणायचं आहे आणि ते पान तुम्हाला विष्णू भगवानांसमोर म्हणजेच तुमच्याकडे बाळकृष्ण असेल, जी पण मूर्ती असेल त्यासमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्याकडे 1000 पानं असतील तर दुसरं पान घ्या. त्या दुसरं नाव घ्या आणि ते पान भगवान विष्णूसमोर अर्पण करा. जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जे एक पान आहे तुम्हाला हातामध्ये तुळशीचं पान धरायचं आहे. एकच पान तुमच्याकडे असेल किंवा 5 असतील 11 असतील ते तुम्हाला हातात धरायचं आहे उजव्या आणि त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीतले 1000 नावे म्हणायचे आहेत आणि ते नावं म्हणत असताना ते पान तुम्हाला उजव्या हातातच धरायचं आहे आणि सर्व नावे म्हणून झाल्याच्या नंतर ते पान तुम्हाला भगवान विष्णूंच्या समोर अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने 1000 नामांची जी नामावली आहे आणि हे तुळशीपत्राचा अभिषेक तुम्हाला भगवान विष्णूंना करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाणार आहात त्यावेळेससुद्धा तुम्हाला तुळशीपत्र मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि भगवान विष्णूंवरती अर्पण करायचं आहे. आता बघा तुळशीचे काही उपाय आपण करणार आहोत. तर हे उपाय करण्यासोबतच आपल्याला तुळशीची काही ज्या गोष्टी आहेत, काही नियम आहेत ते सुद्धा पाळायचे आहेत. आता पहा एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडली जात नाही. त्याचबरोबर या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही. तुळशी मातेला जल देखील अर्पण केलं जात नाही.
आणि त्याचबरोबर तुम्ही या एकादशीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये एक शालिग्राम भगवान हा नक्कीच घेऊन या आणि तो तुळशीमध्ये विराजमान करून जेव्हा तुम्ही तुळशीचा विवाह करणार आहात तेव्हा शालिग्राम भगवानसंग तुम्हाला तुळशीचा विवाह हा आवर्जून करायचा आहे. ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत नक्कीच तुमच्या घरी घेऊन यायची आहे आणि तुळशीमध्ये ठेवायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपाशी अस्वच्छता ठेवायची नाही. तुळशीपाशीची जागा, आसपासची जागा ती स्वच्छ करायची आहे. तिथे कधीही तुम्हाला बूट, चप्पल वगैरे काढायचे नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला त्या जागेमध्ये नेहमी रांगोळी आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला आवर्जून तुळशीपाशी लावायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला तुळशीची सेवा या दिवशी करायची आहे. हा जो उपाय सांगितला आहे तो आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दोष, अडचणी, संकट दूर होऊन घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. घरामधील लक्ष्मी स्थिर राहील आणि भगवान विष्णू देखील प्रसन्न होतील. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.